नमस्कार, मी विलास मोहल्ले आणि आपण पाहत आहात GTV न्यूज मराठी. घाटंजी येथून एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे. भरधाव वेगात येत असलेल्या दुचाकीने एका महिलेला जबर धडक दिल्याची खळबळजनक घटना यवतमाळच्या घाटंजीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. दुचाकीच्या या धडकेत महिला ही गंभीर जखमी झाली असून महिलेवर यवतमाळातील संजीवन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. अल्पवयीन दुचाकी स्वारही या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. अल्पवयीन असलेल्या मुलाला दुचाकीच्या वेगावर नियंत्रण मिळवता न आल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे भरधाव दुचाकीने रस्त्यावर चालत जात असलेल्या महिलेला जबर धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की यामध्ये ती महिला ही 10 फूट उंच उडून खाली सिमेंट रोडवर आदळली. यामध्ये ती महिला ही गंभीर जखमी झाली. हा अपघात 20 मार्च शुक्रवारच्या रात्री जवळपास 10:30 वाजताच्या सुमारास गिलानी कॉलेज चौकात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला सामाजिक कार्यकर्ता मुज्जू पटेल आणि त्याच्या मित्रमंडळीने रुग्णवाहिकेतून घाटंजी ग्रामीण रुग्णालयामध्ये हलविलं. मात्र महिलेची प्रकृती गंभीर असल्याने या महिलेला यवतमाळातील संजीवन हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं. श्वेता प्रशांत बच्चेवार, राहणार साईधाम सोसायटी असं गंभीर जखमी महिलेचं नाव आहे. तर भरधाव वेगात येऊन महिलेला धडक देणाऱ्या अल्पवयीन दुचाकी स्वाराचं नाव हे रोहित प्रभुदास राठोड असं असून तो इस्तारी नगर येथील रहिवासी आहे. अपघातात गंभीर जखमी झालेली महिला ही तिच्या लहान मुलासोबत शतपावली करत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे दुचाकी चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. घाटंजी शहरातील रस्त्यावर अल्पवयीन मुलं सुसाट वेगाने दुचाकी चालवित असल्याचा प्रकार हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. अशातच एका अल्पवयीन मुलाच्या सुसाट वेगाने शेतपावली करत असलेल्या महिलेला मृत्यूच्या दाढेत पोचविलं. सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्या अशा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी वेळीच लगाम लावणे आता गरजेचे झाले आहे. नियमानुसार अल्पवयीन असलेला जर वाहन चालविताना आढळला तर त्याच्या पाल्यावर ही दंडात्मक कारवाई करण्याचं प्रावधान आहे. घाटंजीमध्ये झालेली भीषण घटना ही अल्पवयीन मुलाच्या सुसाट वेगाने झाली असल्याने आता घाटंजी पोलीस नेमकी कशा प्रकारची कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. घाटंजी शहरातील रस्त्यावर सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकातून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, GTV न्यूज मराठी. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.